आता माझ्या मागे तुम्ही जो रस्ता पाहताय ना, त्या रस्त्यावर एकदम मागे तिकडे टोकाला नरिमन पॉइंटच्या तिथे मेकर भवन आणि विधान भवन आहे ना, तिथे त्यांनी कॉलेज सोडली आणि स्कोडा घेतली बंदुकीच्या जोरावर. आणि त्यानंतर ते ह्याच रस्त्याने पुढे आतमध्ये शहराच्या दिशेने निघून जायला निघाले होते. पण प्रत्येक वेळेला नशीब त्यांची साथ देईल असं नाहीये. तुम्हाला माहिती असेल साळसकर साहेब जे त्यावेळेला कॉलेजमध्ये होते आणि ते शहीद झाले होते कुठे कामाच्या गल्लीमध्ये. त्यांचे एक ऑर्डरली सुद्धा मागे होते, ते जखमी झालेले होते, त्याच कॉलेजमध्ये अडकलेले होते. तर या दहशतवाद्यांनी ज्या वेळेला ती कॉलेज सोडली त्यांनी तिथल्याच कॉलेजमधल्या रेडिओ सेटवरून कंट्रोलला कळवलं की 2 दहशतवादी स्कोडा घेऊन सिल्वर कलरची इथेच पुढे गिरगाव चौपाटीच्या दिशेने निघालेले आहेत. पुढे ही जी गिरगाव चौपाटी एकंदरीत हा जो परिसर आहे ना तो डीबी मार्ग पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येतो. तर इथेच डीबी मार्ग पोलीस स्टेशनमध्ये त्यावेळेला कार्यरत असलेले पोलीस सब इन्स्पेक्टर भास्कर कदम सर यांना सिनियर PI म्हणजेच सिनियर पोलीस इन्स्पेक्टर यांच्याकडनं इन्स्ट्रक्शन्स मिळतात की कंट्रोलवर अशा प्रकारे कॉल गेलेला आहे तर लवकर जाऊन गिरगाव चौपाटीजवळ नाकाबंदी लावा, जेणेकरून ही जर स्कोडा तिथून पास झाली तर तिला रोखण्यात येऊ शकते. आपल्या सिनियर पोलीस इन्स्पेक्टरचे इन्स्ट्रक्शन्स फॉलो करत भास्कर कदम सर डीबी मार्गचा डिटेक्शन क्राईम ब्रांचचा स्टाफ घेऊन इकडे येतात आणि इकडे येऊन पाहतात तर काय त्यांच्याच पोलीस स्टेशनचे API हेमंत बावधनकर सर नाकाबंदी लावून उभे असतात. स्वराज्य भूमी आहे म्हणजे इथेच लोकमान्य टिळकांचे अंत्यसंस्कार झाले होते आणि हा रस्ता आहे. ह्याच रस्त्याने भरधाव वेगाने तिकडून नरिमन पॉइंटच्या दिशेने आलेली स्कोडा इकडे पुढे आतमध्ये शहरात निघून जाण्यासाठी येत होती. आता तुम्ही हे आयडियल कॅफे बघाल ना, लाइटिंगमुळे दिसतंय की नाही माहिती नाही, ते एक्झॅक्ट त्या अटॅकच्या फोटोमध्ये येतं आणि हा जो स्पॉट आहे ना याच स्पॉटवर एक्झॅक्ट तो अटॅक झाला होता. त्या मागे तुम्ही जो सिग्नल पाहताय ना त्या सिग्नलवर चोक पॉईंट केलं होतं डीबी मार्गच्या पोलिसांनी. एक्झॅक्ट आता त्यांना कळत नव्हतं की हा चोक पॉईंट कसा पास करायचा, कारण पूर्ण त्यांनी बॅरिकेड लावून हा रस्ता बंद केलेला होता. नाकाबंदीवरच्या पोलिसांनी त्यांना सांगितलं की गाडी थांबवा, हेडलाईट बंद करा, आतली लाईट ऑन करा, आम्हाला गाडी चेक करायची. इथेच 50 फुटावर म्हणजे जवळपास आता मी जिथे उभा आहे ना तिकडेच मध्ये रस्त्यात ती स्कोडा थांबली. पोलीस त्यांच्याकडे अप्रोच होत आहेत हे पाहून त्यांनी रिव्हर्स घेऊन U-टर्न घेण्याचा प्रयत्न केला आणि त्याच वेळेला समोरचे जे डिवायडर आहेत ना त्यावर आता बऱ्यापैकी बॅरिकेटिंग केलेलं आहे. तर मी तुम्हाला तिकडे जाऊन दाखवतो डिवायडर. हा जो डिवायडर आहे ना या डिवायडरवर त्यांनी U-टर्न घेताना गाडी आदळली त्यांची आणि इथेच गाडी थांबली. आता मी परत त्या साईडला जातो. आयडियल कॅफे माझ्या मागे तुम्हाला माहिती असेल.